हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आताही जोरदार पाऊस सुरू आहे। सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते पाणी घुसले आहे आणि त्याचबरोबर शेतीला जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मी आता वसमत तालुक्यातील कुरुंदा शिवारामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या कुरुंदा शिवारामध्ये जे आहे ते आता सोयाबीनच्या शेतामध्ये कमरे इतकं पाणी आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की दाहकता जी आहे ते आपण टॉप अँगलने दाखवावी, कारण या ठिकाणी जे आहे ते या सर्व शेतीला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। जिल्ह्यातील अनेक हेक्टरवरील शेती जी आहे ते पाण्याखाली आहे, तर अनेक गावामध्ये घराचं पाणी घुसलेलं आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, त्या पिकांचं जे आहे ते प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं घराचंही मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, काय कधीपासून पाऊस चालू आहे आणि काय नुकसान आहे? रात्रीपासून भरपूर पाऊस चालू आहे। या पावसाने इतकं नुकसान झालेलं आहे की आज जवळपास शेतीला तळ्याचं स्वरूप झालेलं आहे। जणू की हे शेती ही तळ्यात झालेली आहे। कुरुंदा भागामध्ये आमचे गाव पातळीवर झालं तर झोपडपट्टीचा पण पाण्याचा प्रश्न आहे। रोड उंच झाल्यामुळे आमच्या गावातील पाणी हे झोपडपट्टी भागात शिरत आहे। हे वसमत रोड, कॉम्प्लेक्स रोड, तिथून पूर्ण गावामध्ये पाणी साचल्यामुळे इकडे दुर्गादेवीकडे पण पाणी भरपूर आलेलं आहे। नदीची खोली करून सुद्धा गावाचा पाण्याचा प्रश्न मिटत नाही। तर हे काय खरं तर शेतीसह घरांचं, गावांचं जी नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत। जिल्ह्यात अजून काही दिवस असाच पाऊस राहणार आहे आणि आज दिवसभर जिल्ह्यामध्ये असा पाऊस राहिला तर यापेक्षाही बिकट परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कुरुंदा, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।